वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे नन्दमाधवम्. काल आपण 17वा अध्याय 23व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 23 श्लोक झाला. 23व्या श्लोकापासून अं, ओंकाराचं महत्व भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि तर त्यामुळे 23 पुन्हा आपण अर्थ बघून 24 कडे जाऊ. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. ओम तत्सत अशा 3 प्रकारांनी सच्चिदानंदघन परमात्मा परब्रह्म परमात्म्याची नावे सांगितलेली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचले गेलेले आहेत. ब्रह्मदेव हे स्वतः ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण. त्यामुळे ब्रह्मदेव हे स्वतः पहिले ब्राह्मण म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी वेदाची रचना केली म्हणण्यापेक्षा वेदाचे साक्षी ते आहेत. आणि यज्ञ आदी सगळी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आता 24वा श्लोक. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. म्हणजे यज्ञ दान तपदान ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रियांची सुरुवात म्हणजे वेदमंत्रा किंवा म्हणजे वेदातले मंत्र म्हणून यज्ञदान तप आदी क्रिया केल्या जातात. तर वेदमंत्राचा उच्चार करणारे जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांनी शास्त्रांनी सांगितलेले यज्ञ दान तप या क्रियांचं सुरुवात करताना ते प्रणवाचा ओंकाराचा म्हणजेच परमेश्वराचं मूळ जे नाव आहे अव्यक्त परमात्म तत्व व्यक्त रूपात जे पहिल्यांदा आलं ते ध्वनी रूपाने शब्दारूपाने ओंकार या रूपाने आलं. ते परमेश्वराचं पहिलं नाव आहे. त्यामुळे त्याचा उच्चार करूनच पुढे मंत्र म्हणा किंवा शास्त्रात जे विधी सांगितले त्याचे जे ऋचा आहेत त्या म्हटल्या जातात. मागच्या वेळी आपण पाहिल्याप्रमाणे वेदाभ्यास हा सगळे ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करून करायला लागतो. वेदाभ्यास करायचा जो अधिकार आहे हा ज्याचं उपनयन होतं म्हणजे विप्रवर्ण जे आहेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना तो अधिकार आहे. आणि हे शास्त्रात सांगितलेले तस्मात शास्त्रम प्रमाणम ते हे कायम लक्षात ठेवायला पाहिजे. हे का सांगावं लागतं की आजकाल कोणीही गायत्री मंत्राचा जप ज्याचे मुंज झालेले आहेत त्यांनीही संध्या शुचिरभूत अवस्थेत संध्या करतानाच करायला अलाउड आहे. नाही तर नुसता गायत्री जप असा काही विधी त्यांना अलाउड नाहीये. किंवा नुसत्या ओंकाराचा जप तर फक्त संन्यासांना चा अधिकार त्याचा आहे. शास्त्रांनी जे सांगितले तर जसा आपल्याला जन्म झालाय त्या जन्मातून वर कसं जायचं हे आपण आपल्या बुद्धीने ठरवू शकत नाही. म्हणून तर भगवंतांनी सांगितले तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. अर्जुनाला वाटलं मी भिक्षा मागेन. नाही अर्जुना, तो धर्म तुझा नाही, तुझा क्षात्र धर्म आहे. आणि म्हणूनच आपले धर्म काय आहेत. कधी कधी नास्तिक असलेलं परवडतं पण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे परधर्म भयावहा. समाजात आज आपण पाहतो स्त्रियाही गायत्री मंत्राचा जप करतायत, ओंकाराचा जप करतायत. तुम्ही असं कोणी करताना जर पाहिलं असेल आजूबाजूला किंवा काय त्यांना विचारलं तर लक्षात येईल त्यातल्या मेजर स्त्रियांना गर्भाशयाचा किंवा
थायरॉइड हा कोणता ना कोणत्या तरी विकाराला सामोरं जावं लागतं. जे 7 चक्र आपल्या शरीरात आहेत, त्या चक्राच्या ठिकाणची रचना स्त्री आणि पुरुष शरीरात वेगळी सांगितलेली आहे. स्त्रियांचे धर्म निराळे, पुरुषांचे धर्म निराळे. पुरुषांना वेदांचा अधिकार आहे म्हणून ते स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत असं नाही किंवा स्त्रिया ना मासिक स्त्रावानंतर आपोआप शुद्धी होते म्हणून त्या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत अशाही नाही. दोन्हीही श्रेष्ठ आहे आपापल्या जागी. पण प्रत्येकाची शरीर जी आहेत, मन जी आहेत, ती त्यांच्या त्यांच्या कर्माने तयार झालेली आहेत. त्यामुळे त्यांची जशी कर्म आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना त्यांना त्यांचे मुक्तीचे उपाय आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर वेदमंत्राचे हे 2 जे श्लोक आहेत ते वेदांचा जो अधिकार आहे त्यांच्याकरता तप कसं करावं, दान कसं करावं ह्याच्याकरता आहेत. ज्यांना तो अधिकार नाही त्यांच्याकरता पुराणोक्त मंत्रही आहेत. आता 25वा श्लोक. आता 24व्या श्लोकात ओम तत्सत हे म्हटलं तर ओंकार हे त्याचं नाव झालं. तत् म्हणजे तो आणि सत म्हणजे माहितीये आपल्याला की त्रिकालाबाधित सर्व कालात सर्व ठिकाणी एकसंग असलेलं तत्व म्हणून ते सत्तत्व. आता त्याला तत् का म्हटलेलं आहे तर ब्रह्मवाक्याचे जे उपदेश आहे, चारी वेदाची वेगवेगळी ब्रह्मवाक्य आहे. तर त्यातलं एक ब्रह्मवाक्य असे तत्त्वमसि म्हणजे तत् म्हणजे ते परब्रह्म तत्व तेच तू आहेस. तर ते तत् आणि म्हणूनच त्या तत्वरूनच तत्व हा शब्द आला. तत्व जाणणं म्हणजे ब्रह्म असणं म्हणजे काय हे जाणणं म्हणजेच त्याचा अनुभव घेणं. म्हणून ते तत्व विचार असा ही शब्द पुढे आलेला आहे. तर इथे काय सांगतात भगवान? तदित्य नविसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. म्हणजे तत् या संबोधनाने संबोधित केलं झालं परमात्म्याचंच हे सगळं रूप सगळं विस्तार आहे. माया म्हणून घ्या, लीला म्हणून घ्या. जे काय असेल त्याचा अध्यास जो मूळ परब्रह्म तत्वावर झालाय त्यांनीच हा जगत पसारा दिसतोय. तर तत् या नावाने संबोधले जाणारे परमात्म तत्व त्याचेच सगळं सर्व आहे. आणि हा विचार कायम ठेवून फळाची इच्छा न करता कर्म केलं तर मुक्तीला ते कारक होतं. पण तशी फळाची इच्छा ठेवून जर केलं तर ते राजस कर्म होतं. तर त्यामुळे परमात्म्याकडे लक्ष ठेवून केवळ कर्तव्य बुद्धीने तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते म्हणून वेदांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणारे पुरुष सगळी इच्छा निरीच्छ होऊन निष्काम होऊन यज्ञ तप दान रूप करण्याची इच्छा म्हणजे कल्याण तपदान यज्ञ हे ते पुरुष करतात. एक तर निरीच्छ होऊन करतात किंवा कल्याणाची म्हणजे मोक्ष प्राप्ती करतात किंवा परमात्म्याच्या प्राप्ती करता म्हणून करतात. आता 26वा श्लोक. सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि सदा सच्छब्द पार्थ युज्यते. आता भगवान सांगतायत सत हा शब्द कुठे कुठे वापरला जातो तर सद्भाव म्हणजे चांगला भाव किंवा सत्तत्वाच्या जवळ असलेला म्हणून त्याला सद्भाव म्हणतात. म्हणजे सद्भाव सत्यभावाच्या बाबतीत सद्भावे आणि साधुभावेच्या म्हणजे साधू म्हणजे दुसऱ्याचं कल्याण करणारा म्हणजे असा जो भाव चांगला भाव जो आहे
याला सत म्हणून आपण अ, अ, प्रत्यय लावून आपण त्याचा संबोध करू. सज्जन किंवा गृहस्थ हे जे म्हणतो, जिथे जिथे सत लावतो, तिथे त्या सतच्या पुढे जे येतं ते व्यक्ती म्हणा किंवा तो जो आयडेंटिटी आहे, ते जे व्यक्ती आहे, त्यात किंवा ते जे कार्य आहे, सत्कार्य म्हणजे सत्तत्वापर्यंत आपल्याला पोहोचवणारं असं कार्य ते सत्कार्य. अशा प्रकारे जे काही चांगलं आहे त्याला सत हा शब्द प्रयोग आधी प्रत्यय लावण्याची प्रथा आहे. म्हणून सत या परमात्म्याच्या नावाचा सतभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. आणि तसेच भगवान म्हणतात, हे पार्था, उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. जसं सत्कार्य, इच्छा ही जर चांगली असली तर त्याला आपण म्हणतो सदिच्छा, सत इच्छा. तर हे भगवान इथे सांगतात. आता 27वा श्लोक. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सत् इति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. यज्ञ, तप, दान ह्या मध्ये जी स्थिती म्हणजे मन तिथे जर राहत असेल, फलाच्या अपेक्षेने नाही, कर्म करायचं ईश्वराची इच्छा आहे या दृष्टीने तिथे मन जर राहत असेल, म्हणजेच आस्तिक जर एखादी व्यक्ती असेल, त्याच्यातच त्याचा म्हणजे ह्या गोष्टी करण्यातच ज्याचा ओढा असेल, तर त्या वृत्तीलाही किंवा त्या क्रियांनाही सत असे म्हणतात. आणि थोडक्यात म्हणजे परमात्म्य प्राप्तीसाठी केलेले कोणतेही कर्म याला सत असं म्हटले, ते सत्कर्म होतं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या ईश्वराच्या कार्याला जो अनुकूल वागतो तो सत कार्य करतो. तसं कार्याकरता जे ईश्वरापर्यंत नेणार त्याला सत हे अभिधानाआधी लावतात. आता हे सात्विकलाही सतचा संबंध आहे, म्हणून ते सात्विक आहे, सत तत्वापर्यंत नेणार. आता सात्विक सांगितलं, पण श्रद्धेनं जर कर्म झालं नाही, अश्रद्धेने केलेले यज्ञ यागादी कर्म, त्याचं काय फल होतं हे आता भगवान सांगतायत 28व्या श्लोकात. हा शेवटचा श्लोक आहे 28वा 17व्या अध्यायात. आणि गीतेचा जो शेवटचा अध्याय आहे, 18वा अध्याय, की ज्यात सर्व अध्यायांचं सारही आलंय. आणि संन्यास आणि त्याग ह्याच्यात काय फरक आहे असा सूक्ष्म प्रश्नाने अर्जुन त्याची सुरुवात करणार आहे. आपण ह्या गीताचे अध्ययनाच्या हाही एक प्रकारचा आपला यज्ञच आहे. त्या यज्ञाच्या एका आवृत्तीच्या शेवटी येत आहोत. तर पुन्हा आपण आत्ताच्या श्लोकाकडे येऊ. 28वा श्लोक. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इहा. अश्रद्धेने केलेलं हुतम म्हणजे हवन, दत्तम म्हणजे दान दिलेलं, किंवा तप हे सगळं आहे. आणि बाकीही जरी काही शुभ कर्म असेल तरी ते सर्व असत म्हटलं जातं, कारण ते निष्काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सत होतच नाही. त्यामुळे ते इहलोकातही उपयोगी होत नाही आणि परलोकातही नाही. म्हणजे चांगलं कर्म जरी असलं तरी ते वासनायुक्त केलं तर त्याचा आत्मप्राप्तीसाठी उपयोग होत नाही. मग वाईट जर कोणाचं केलं तर किती भयंकर आहे हे भगवान इथे जाणून देतात. आता शेवटच्या श्लोकात किंवा त्याच्या आधीच्याही श्लोकात निष्काम किंवा संन्यास जो म्हटलेला आहे, तर
कर्मसन्यास जो आहे की कर्माची बद्दल आसक्ती न ठेवता, त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवता, ते मी करतोय ही कर्तव्य बुद्धी न ठेवता करणं आवश्यक आहे, हे भगवंताला सांगायचंय आणि ते सांगायसाठी अर्जुनाचं निमित्त आहे. त्यामुळे अर्जुनाचे प्रश्नही तसे येतायत. म्हणजेच अर्जुनाचे प्रश्न हेही आपल्याला उपकारक आहेत. अर्जुन कोणी साधासुधा व्यक्ती नाहीये. आधीच्या जन्मातही तो भगवंताचा जुळाभाऊ नरनारायण रूपी अवतारात नर तो आहे. हे सांगण्याचं कारण असं की 18व्या अध्यायातला प्रश्न आणि पहिल्या अध्यायातला प्रश्न ह्याच्यातला फरक बघितला तर गीतेने काय प्राप्त होतं हे आपल्याला कळतं आणि ते जोपर्यंत आपल्याला प्राप्त झालेलं नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा गीता ऐकावी, पुन्हा पुन्हा गीता सांगावी, पुन्हा पुन्हा गीतेचा अभ्यास करावा. हे हेच आपल्याला पुढे नेणारी, ईश्वरापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचवणारी, त्याची भक्ती प्राप्त करून देणारी एक नौका आहे गीतारूपी. तर अशा रीतीने 17वा अध्यायाचा शेवटचा श्लोक झालेला आहे. त्याच्या समारोपाचं आपण चूर्णिका घेऊन 17व्या अध्यायाचा समारोप करून 18व्या अध्यायाला सुरुवात करू किंवा 17व्याचे थोडंसं आपण एक उजळणी ही करू शकतो आता. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता या 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला 16व्या अध्यायातल्या जे शेवटचे श्लोक आहेत त्यात जे भगवंतांनी सांगितलेलं आहे की तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते हे सांगितलं भगवंतांनी आणि त्याच्या आधी हेही सांगितलं की विधिहीन असं जर आपण कर्म झालं किंवा विधिहीनापेक्षा म्हणता येईल की शास्त्रानुसार जर कर्म झालं तर श्रेय मिळतं, पण शास्त्रविधी मृत्सु यश शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारता नस सिद्धी म वापनोती न सुखम न परामगती. म्हणजे शास्त्रविधीनुसार जर कर्म झालं नाही आणि कामकारता म्हणजे मनाला येईल तसं कामाच्या भोगाकरता झालं कर्म, तर त्यांनी सिद्धी मिळत नाही. तर अर्जुन 17व्या अध्यायात चाणाक्षपणे एक प्रश्न विचारतो की समजा एखाद्याने शास्त्रविधी सोडले पण श्रद्धायुक्त कर्म केलं तर त्याची गती काय, किंवा त्याची श्रद्धा ही सात्विक समजली जाईल, राजस का तामस. तर ह्या सुज्ञ प्रश्नाला अनुसरून भगवंतांनी 17व्या अध्यायात नुसती श्रद्धेचाच विभाग सांगितले नाही, पण बाकी सगळे अन्नाचे प्रकार, सत्वरजतम कोणते, दानाचे प्रकार, यज्ञाचे प्रकार, तपाचे प्रकार, हे सगळं भगवंतांनी सांगितलं. आणि अध्यायाच्या शेवटी आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे त्यांनी यज्ञदान तप निष्काम केल्यावर काय मिळतं आणि तसं न केल्यावर काय होतं हेही सांगितलं. अशा प्रकारे 16व्या अध्यायात जी दैवी आसुरी प्रकृती सांगितली त्यातली दैवी संपत्ती मिळवायला सात्विक कर्म करायला पाहिजेत. तर त्यामुळे आपली कर्म सात्विक होत आहेत, राजसिक होत आहेत, तामसिक होत आहेत, कशी होत आहेत हे कळण्यासाठी हा 17वा अध्याय आहे. तर 17व्या अध्यायात आपण म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले 3ऱ्या श्लोकापर्यंत. त्याच्यानंतर 4थ्या श्लोकात यजन जे आहे, पूजन आहे, त्याचे सात्विक राजस तामस प्रकार हे सगळे सांगितले. तपाचे सांगितले, आहाराचे सांगितले, त्याच्यानंतर यज्ञाचे सांगितले आणि
त्याच्यानंतर तपाचे सांगितले. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे तपाचेही 3 प्रकारात सात्विक, राजस, तामस काय ते सांगितलं. आणि शेवटी मग दानाचे प्रकार ही भगवंतांनी सांगितले. त्याच्यानंतर ओंकाराचं, ओम तत्सत या निर्देशाचं आणि ओंकाराचं महत्व सांगितलं. त्याचं प्रत्येक गोष्टीचे कर्माच्या आधी त्याचा वापर कसा करावा किंवा करायला हवा हेही सांगितलं. आणि शेवटी सत हा शब्द कोणत्याही चांगल्या गोष्टीला, सद्भाव, साधुभाव किंवा सत्कर्म हे कुठल्या ठिकाणी सत वापरतात. सत्पुरुष किंवा सज्जन हे हे सत प्रत्यय कुठे कुठे वापरायचा तेही सांगितलं. आणि शेवटी आपण बघितल्याप्रमाणे यज्ञतपदान सत प्रकाराने झालं, म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता जर झालं तर त्यांनी परागती, परमगती किंवा परमात्म्याची प्राप्ती होते. आणि तेच अश्रद्धेने झालं किंवा फलाच्या कांक्षेने जर झालं तर ते असत ठरतं, हे भगवंतांनी सांगितलं. आता आपण शेवटच्या अध्यायाला सुरुवात करू गीतेच्या. अथ अष्टादशोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदनः. जो पहिल्या अध्यायात ज्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्याही अध्यायापर्यंत म्हणजे कृष्णांनी उपदेश करायला सुरुवात केल्याही तत्किम कर्मणी घोरे माम नियोजसे केशव हे भगवंतांना अर्जुन विचारतोय. त्या अर्जुनाच्या स्थितीपासून आत्ताची स्थिती एवढी पुढे गेलेली आहे की आता मनाने सगळ्याचा त्याग करायचा आणि बाहेरून कर्म करायचं वगैरे हे जरी सांगितलं, तिथे एखाद्याला साहजिकच ही खात्री वाटेल की संन्यास म्हणजेच त्याग आहे. पण अर्जुनाची तीक्ष्ण, आपण कुशाग्र बुद्धी म्हणतो ना, सूक्ष्म बुद्धी आहे. त्यामुळे संन्यास आणि त्याग ह्याच्यात जे बारीक अंतर आहे आणि त्यातलं काय महत्वाचं आहे किंवा त्याची तत्व कशी आहेत हे त्याला कळून घ्यायचंय. म्हणून तो या श्लोकात भगवंताला विचारतो की मला संन्यास आणि त्याग याचं तत्व वेगवेगळ्या प्रकारे मी जाणू शकतो. म्हणजे तो म्हणत नाहीये संन्यास आणि त्याग यातला फरक सांगा, असं म्हणत नाहीये. मला त्याग वेगळा समजावून सांगा आणि संन्यास वेगळा समजावून सांगा. मग ते वेगळे आहेत की नाही हे तुमच्याकडनं मला कळेल. म्हणजे आता माझ्या मनात ज्या भूमिका आहेत त्या मी सोडून दिलेल्या आहेत, हे अर्जुनाने दाखवून दिलेलं आहे इथे. की कोणतेही पूर्वग्रह न ठेवता जेव्हा प्रश्न केला जातो तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर जे मिळतं त्यांनी छिद्यन्ते सर्व संशया ही स्थिती प्राप्त होते. तर आता अर्जुनाने संन्यास आणि त्याग याचे तत्व जाणून घेण्याचा इच्छा प्रकट केल्यानंतर आता भगवान सांगतायत. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. तर संन्यास हा फक्त जो शास्त्राप्रमाणे जो संन्यास सांगितलाय त्यांनी काय होतं, गृहस्थाश्रमी जो पुरुष आहे तो जी कर्म करतो त्याला म्हणजे स्वर्ग कामहा वगैरे अशी काहीतरी फलं देऊन शास्त्राची कर्म सांगितलेली आहेत. आणि संन्यास जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या महात्म्याला स्वतःच अंत्यसंस्कार वगैरे त्याचेच त्याला करवले जातात. उपनयन विधी करून जे जानवं घातलंय त्याचाही त्याग, म्हणजे सगळ्या कर्माचा
त्याग सांगितलेला आहे. म्हणजे बाह्य त्याग हा पूर्ण त्या संन्यासात सांगितलेला आहे. अ, तर अ, खरा त्याग जो आहे ते सर्व कर्माचा फलाचा त्याग करणं हा खरोखरचा त्याग आहे. म्हणजे बाह्य जरी संन्यास झाला किंवा मनाने जरी मी म्हटलं, की हे मला नको किंवा ह्याच्यापासून मी दूर जातोय. पण कुठेतरी जर मनात त्याची फलाची इच्छा राहिली, तर तो त्याग पूर्ण होत नाही. त्याग म्हणजे सर्व कर्माच्या फलाचा त्याग आणि सर्व कर्माच्या फलाचा त्याग कधी होऊ शकतो? जेव्हा कर्ता मी नाही, परमेश्वरच कर्ता आहे. हे जेव्हा पूर्ण भावना होते, जर मी केलंच नाही तर त्याचं मला फळ जेव्हा मी म्हणतो हे मी करतोय पण हे कर्माचं फळ मला नको, तेव्हा त्या कर्मफलाशी कुठे ना कुठेतरी संबंध आला. मी केलेलंच नाही म्हणजे संबंधच नाही काय. तर असं कित्येक पंडित जे आहेत या भगवंतांनी सांगितलेल्या अ, अ, याचा अर्थ कवयो विदुः म्हणजे जे कवी आहेत म्हणजे पंडित आहेत ते मानतात, समजून घेतात किंवा त्यांना हे ज्ञात आहे. काय ज्ञात आहे तर काम्यानाम कर्मणाम न्यासम याला संन्यास म्हणतात. म्हणजे काम्य कर्माचा त्याग, कोणतेही कर्म काम्य कर्म करायचं नाही याचा त्याग ह्याला संन्यास म्हणतात. आणि तसेच जे विचक्षण म्हणजे विचारशील पुरुष आहेत, नुसते पंडित नाहीयेत, त्याच्याही पुढे गेलेले आहेत. ते सर्व कर्म फलाचा त्याग ह्याला संन्यास असे म्हणतात. म्हणजे त्यांच्याकडनं वरकरणी काम्य कर्म करताना दिसली तरी मनात त्यांच्या ते काही येत नाही. आता तिसरा श्लोक. त्याज्यं दोषविदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. की कर्म अ, हेच दोषयुक्त आहे म्हणून संन्यास घेऊन त्या कर्माचा सगळ्याचा त्याग करा असेही काही जण म्हणतात. त्याला संन्यास म्हटलं गेलेलं आहे. पण काही जे विद्वान आहेत ते काय म्हणतात, की यज्ञ, दान आणि तप. यज्ञ, दान, तप हे पावनानाम मनीषिणाम आहे. त्यामुळे पावन झाल्यानंतरही त्याचा त्याग करणं योग्य नाही असेही काही जण म्हणतात. काही विद्वान म्हणतात. तर आता अ, हे विद्वान काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारची मतं भगवंतांनी सांगितलीत. आता भगवान अ, अर्जुनाला त्यांचा निश्चय काय आहे हे सांगणार आहे चौथ्या श्लोकामध्ये किंवा चौथ्या श्लोकापासून म्हणू आपण. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र. आता ह्या त्याग तत्र म्हणजे कशात, तर आधीच्या श्लोकात जे सांगितलेलं आहे की अ, संन्यास आणि त्याग याच्याबद्दल तत्र म्हणजे त्या त्या गोष्टीबद्दल अ, माझा निश्चय काय आहे ते मी तुला सांगतो. म्हणजे थोडक्यात आता काय म्हणतायत इथे पुन्हा भरतसत्तम म्हणजे भरताच्या कुलामध्ये अ, अ, ला सर्वात सत्तर सत्तम म्हणजे सर्वात सत वृत्ती असलेला किंवा सत्तत्वाच्या सर्वात जवळ असलेल्या अशा अर्जुनाला असं ते अर्जुनाला संबोध करतायत आणि म्हणतात हे भरतकुलातल्या सर्वात सत्तत्वाला सर्वात वर पोचलेल्या अशा अर्जुना संन्यास आणि त्याग या दोन्ही पैकी पहिल्यांदा त्यागाबाबतीत माझा काय निर्णय येतो तू ऐक. कारण त्याग हाही म्हणजे नुसतं त्याग आणि संन्यास यातलं काय श्रेष्ठ किंवा वाईट हा प्रश्नच नाहीये अर्जुनाचा. त्याला ती तत्व जाणून घ्यायची आहेत. मग कोणत्याही गोष्टीचं तत्व जाणून येताना त्याच्या ती गोष्ट सात्विक
आहे, राजस आहे, तामस आहे, त्याप्रमाणे त्याची तत्व वेगवेगळी होत जातात. म्हणून भगवान सांगतायत त्यागाबद्दल माझा निर्णय आहे, कारण त्यागही सात्विक, राजस आणि तामस या भेदामुळे 3 प्रकारचा सांगितला गेलेला आहे. आता 5वा श्लोक. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. आता हा आधी आपण कितीतरी वेळा हा श्लोकाचा संदर्भ घेतलाय, तो हा खूप महत्वाचा श्लोक आलाय की तप, यज्ञदान तप ही जी कर्म आहेत, ह्या कर्मातच ईश्वराचं अधिष्ठान आहे, ज्यामुळे ईश्वरापर्यंत पोचलेला महात्मा जरी असेल तरी तोही याचा त्याग करत नाही. आणि भगवानही आता तेच सांगतात की यज्ञ, दान आणि तपरूप कारणे कर्म टाकणं योग्य नाही, उलट ते अवश्यच केलं पाहिजे. कारण यज्ञ, दान आणि तप ही तिन्ही कर्मे जे मनीषी आहेत, म्हणजे बुद्धीचा योग्य उपयोग करून जे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात अग्रेसर झालेले आहेत, त्यांना पवित्र करणाऱ्या ह्या तिन्ही गोष्टी आहेत. ब्रह्मसत्य जगम मिथ्या म्हणून आता यज्ञ काय केलं, काय नाही केले, काय सारखंच आहे, कारण हे सगळं मायेच्या राज्यात आहे, असा बुद्धिभेद त्यांचा कधी होऊ शकत नाही. सर्व क्रिया करताना या ईश्वरा प्रित्यर्थ आहेत आणि ईश्वरच ते करतोय ही भावना ठेवून त्यांनी यज्ञ, तपदान हे केलंच पाहिजे, असं भगवंतांनी आपला निश्चय ते सांगितलं. पण ते करताना वृत्ती काय पाहिजे ते पुन्हा एकदा भगवान सांगतायत 6व्या श्लोकात. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. एतानी अपि तु कर्माणि म्हणजे ही जी कर्म आहेत, एतानी म्हणजे ही सर्व म्हणजे कोणती? यज्ञ, दान, तप रूपी कर्म. आणि अपितू कर्माणी म्हणजे बाकी पण जी कर्तव्य कर्म सांगितलेली आहेत, ती संगम त्यक्त्वा फलानीच म्हणजे संग त्याचा म्हणजे त्याच्याबद्दल ओढ, आसक्ती सोडून आणि त्याच्या मिळणाऱ्या फळाचा त्याग करून कर्तव्यानिती मे पार्थ, अवश्य म्हणजे फळाचा त्याग करून आसक्तीरहित असं राहून अवश्य केली पाहिजेत. आणि हे माझं निश्चित उत्तम मत आहे म्हणतात. म्हणजे माझ्या सर्व मतातलं सर्वोत्तम मत काय आहे, तर यज्ञदान तपश्चैव पावनानी मनीषिणाम, इतकं हे यज्ञ, दान आणि तपाला महत्व आहे. आणि यज्ञातही विभूती भगवंताची काय आहे, तर जपयज्ञ म्हणून जपाला महत्व आहे. नामजपाला इतकं महत्व इतकं याच्याकरता आहे की सर्वात उत्तम जे भगवंताचं मत आहे यज्ञ, दान, तप करण्याचं, ते त्यातलंही तपातलंही उत्तम तप असं हे नामजपाचं महत्व आहे. तर आता भगवंताने सांगितलं की हे पार्था, यज्ञदान आणि तपकर्म आणि इतरही कर्म आसक्ती आणि फलाचा त्याग करून अवश्य केली पाहिजे, असे निश्चित असे माझे उत्तम मत आहे. आता त्याग करायचा सांगितला, पण तो त्याग एखादा त्याग करतोय पण तो जर सात्विक नसेल, राजस असेल, तामस असेल, तर त्याचा तितका उपयोग होणार नाही. म्हणून आता त्यागाचे सात्विक, राजस, तामस हे प्रकार कसे आहेत ते भगवान आता सांगतायत. पहिल्यांदा तामसापासून सुरुवात करायचंय, म्हणजे सोडायचं काय. आता त्यागाबद्दल आतापर्यंत आपण पाहिलं तर घ्यायचंय काय या पद्धतीने पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचं सात्विक रूप काय, मग राजस काय, मग तामस काय हे भगवंतांनी सांगितलं. पण आता त्यागाबद्दल म्हणजे सोडण्याबद्दल सांगतायत, तेव्हा पहिल्यांदा तामस घेतलेलं आहे भगवंतांनी. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामस परिकीर्तितः. आता या 7व्या श्लोकात काय सांगतायत भगवान की
नियतस्तु संन्यास कर्मणो नोपपद्यते. जी नियत कर्म म्हणजे शास्त्रांनी जी नेमून दिलेली कर्म आहेत त्याच्यात नित्यकर्म आहेत आणि नैमित्तिक कर्मही आहेत आणि काही जी सगळ्यांना लागू अशी साधारण कर्म म्हणजे सत्य बोलणं, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं, उपकार करणं, ही सगळी कर्म ही आहेत. तर ह्या नियत कर्माचा त्याग करणं योग्य नाहीच असं भगवान सांगतायत. म्हणून आत्मानंदाची किंवा ज्ञानाची योग्यता प्राप्त होऊन ज्ञान झालं आणि कर्म गळून पडली तर ठीक आहे. पण केवळ हे कर्माचा काही उपयोग नाही असा काहीतरी भलता विचार करून मोहाने त्याचा त्याग केला तर तो कर्माचा बाह्य त्याग जो आहे तो तामस त्याग आहे आणि त्याचं फळ अर्थात कोणत्याही तामस कर्माचं फळ हे मिळत नाही. आणि उलट नुकसानच होतं. धर्मापासून तो बाजूला जातो. धर्मापासून बाजूला गेला तर त्याचा अधोगती ठरलेली आहे. आता राजस त्यागाचं लक्षण सांगतायत. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलं लभेत. पहाटे उठून गंगा स्नान करणं, थंडी वाजते, नाही केलं. हे स्वतःबद्दल म्हणतोय, कोणावर टीका नाहीये. किंवा पूजा जप वगैरे सगळं करून मग ऑफिसला जायचं म्हणजे लवकर उठायला लागतं. मग झोप होत नाही. असे कारण देऊन त्या गोष्टी कमी करणं किंवा न करणं हे सगळं जे आहे तो राजसिक त्याग आहे आणि त्याचाही फल काही मिळत नाही. तर हे आता सांगतायत 8व्या श्लोकात. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसं त्यागन नैव त्याग फलं लभेत. म्हणजे जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य सोडून देईल तर त्याला राजस त्याग म्हणतात आणि त्या राजस त्यागाचं कोणतंही फळ नाही. आता सात्विक त्याग सांगतायत जो फार महत्वाचा आहे. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलैश्चैव स त्यागः सात्विको मतः. कार्यमित्येव यत्कर्म आपण दानाच्या बाबतीतही पाहिलं. दीयते इति यद्दानम म्हणजे 17व्या अध्यायातला श्लोक दानासंबंधी आहे तो. एक मिनिट आपण तो वाचूया. दातव्यम इति यद्दानम, सॉरी, म्हणजे द्यायचं म्हणून दिलेलं, द्यायचं हे आपलं कर्तव्य म्हणून दिलेलं दान हे सात्विक सांगितलेलं आहे. तर तेच इथे सांगतात की कर्तव्य म्हणून करायचं. म्हणून कर्तव्य काय आहे तर शास्त्राने सांगितलेलं ते ईश्वराची आज्ञा आहे म्हणून करायचं. नियत म्हणजे शास्त्रांनी घालून दिलेलं. हे शास्त्रविहित कर्म करणं आवश्यक आहे किंवा ते कर्तव्य म्हणून या भावनेने फळाची आसक्ती आणि फळ त्या कर्माचीही आसक्ती सोडून आणि फळाचीही आसक्ती सोडून जे केलं जाते त्याग जो आहे कर्मफलाचा त्याग तो त्याला सात्विक त्याग म्हटलेला आहे. आणि सात्विक त्याग आपला होतो की नाही हे कसं कळायचं तर सात्विक त्याग करणाऱ्या महात्म्याची लक्षणं सांगितले. ती आपल्यात दिसत असेल तर आपल्याला हे कळू शकेल की आपलाही त्याग सात्विक व्हायला सुरू होतोय. तर ती काय लक्षणं आहेत ते 10व्या श्लोकात भगवंत सांगतात. तो 10वा श्लोक आपण उद्या बघू. वेळ आता संपलेली आहे. प्रार्थना घेऊन आजच्या करता इथे थांबू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.